आपल्या 7.5 लोकांना वेगळंच वाटते. प्रत्येकाच्या मनात स्मार्ट सिटी म्हणजे काय आहे, जे स्वप्न पडतात शहरातील लोकांना ते स्वप्न म्हणजे स्मार्ट सिटी अशी झालेली आहे. म्हणून आपल्या नागरिकांना, आपले जे नगरसेवक आहेत, सर्वांना पहिल्यांदा स्मार्ट सिटी कल्पना असली पाहिजे. मुख्य म्हणजे ही श्री आरणकरांची भूमिका होती. मग मी त्यांना म्हणलो की एकट्या आरणकरांसाठी कार्यशाळा नाही घेता, आपण सगळ्या नगरसेवकासाठी कार्यशाळा घेऊ. आणि आता आपण जेव्हा स्मार्ट सिटीसाठी काम करायला लागू, तेव्हा सर्वात जास्त जागतिक प्रश्न विचारणार आहेत आपल्या सगळ्या नगरसेवकांना. आणि सगळ्या नगरसेवकांना मग त्याच्या प्रश्नाची उत्तर त्यांना देता यायला पाहिजे. म्हणून आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेसाठी आपण पहिल्यांदा क्रिसिल नावाची संस्था निवडली होती. क्रिसिल ही संस्थेला शहरात, महाराष्ट्रातील 6 शहरात निवड झाली त्यांची. त्यामुळे त्यांनी मग आपल्या शहरात नकारलं. मी आणि मॅडम दिल्लीला असतानाच आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही काम करू शकत नाही अमरावतीसाठी. पण तिथून दिल्लीहून आम्ही सेकंड असलेले आले जे MD रणवीर सिंग त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांनी लागलीच आम्हाला सहमती देऊन पत्रही दिलं. आणि लागली तिथे दिल्लीत बसून त्यांची टीमही दुसऱ्या दिवशी झाली इथे. म्हणजे आम्ही दिल्लीहून इथं आलो, त्यांची टीमही तिथून लागली मुंबईत आली. मग आपल्या सर्व गट नेत्यांच्या सोबत चर्चा झाली, मेयर मॅडमसोबत चर्चा झाली. आणि त्यानंतर त्या चर्चेमध्ये आजची इमिजिएटली कार्यशाळा घ्यायची ठरली. आज दुपारी आपण सकाळी एक शहरातल्या सर्व नागरिकांसाठी, समाजाच्या सगळ्या गटांसाठी ठेवली होती आणि दुपारच्या वेळेस आपल्यासाठी ठेवली होती, कारण आपल्याला बराच वेळ लागू शकतो. स्मार्ट सिटीमध्ये मुख्य कल्पना अशी की आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत महापालिकेच्या, त्या पहिल्यांदा सगळ्या तयार झाल्या पाहिजेत. ज्या ज्या मूलभूत सुविधा असतील, म्हणजे पाणी पुरवठा, त्यानंतर ड्रेनेज, रस्ते, त्यानंतर ट्रान्सपोर्ट, या आमच्या मुख्य ज्या आहेत आमच्या, याच्यामध्ये पहिल्यांदा सुविधा झाल्या पाहिजेत. आणि या सुविधा केल्यानंतर त्या सुविधेची एफिशियन्सी वाढवायला पाहिजे. आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ICT म्हणजे कॉम्प्युटरचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे नवीन तंत्रज्ञान आले त्याचा वापर केला पाहिजे. त्या वापराच्या आधारे आपण ते सुविधेमध्ये चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता बऱ्याच महापालिकेमध्ये जन्ममृत्यूची नोंद ऑनलाईन होते. ऑनलाईन त्याला सर्टिफिकेट वगैरे त्याला महापालिकेत येण्याची गरज नाही. प्रॉपर्टी टॅक्स सुद्धा कोणाला, बऱ्याच महापालिकेमध्ये प्रॉपर्टी टॅक्स कसा काढला जातो त्यांना त्याच्या नकाशावर घरी बसून कळतं. पैसे सुद्धा ते ऑनलाईन भरू शकतात. मुंबई पुण्यामध्ये तर कोणी पैसे भरण्यासाठी महापालिकेत येतच नाही, सगळे ऑनलाईन भरतात. आणि दर महिन्याला, आणि ज्यांनी मागचे पैसे भरले नाही, आपल्याला आता काय म्हणतात मागचं रजिस्टर काढावं लागते आपल्या टॅक्स इन्स्पेक्टरला, किती वर्षाचं भरले नाही काही नाही. कॉम्प्युटरमध्ये ऑटोमॅटिक येतं. आणि हरमकरजी कॉम्प्युटर ऑटोमॅटिक दर मला 2% लावून टाकतं. त्याला ऑटोमॅटिक पेनल्टी 2% इंटरेस्ट ऑटोमॅटिक लावतात सगळ्या महापालिकेमध्ये. त्याला आपल्याला कॅल्क्युलेशन करून द्यायची गरज नाही. तुम्हाला बिल दिलेलं आहे 31 मे, लास्ट तारीख दिलेली आहे, 31 मे पासून 1 जूनला भरलं 2% लागणार. तिथे 3.5 लाख प्रॉपर्टीज आहेत, 3.5 लाख. आणि 3.5 लाखापैकी मला जे सांगत आले, जवळपास 3,25,000 प्रॉपर्टीची माहिती त्यांना ऑनलाईनच झाली, मोबाईलवर किंवा त्यांच्या घरच्या ईमेलवर. म्हणजे त्यांना तिथे पत्रव्यवहार करायला गरज पडत नाही. आणि त्यांनी पैसे भरले की ऑटोमॅटिक महापालिकेमध्ये अकाउंटमध्ये जमा होतात, त्यांच्या महिला मान्यच होतात. आणि मान्य झाल्यानंतर त्याचा मेसेज, SMS आणि ईमेल त्या त्या लाभार्थ्याच्या जे तुम्ही प्रॉपर्टी होल्डर त्याला ऑटोमॅटिक जातो. त्यामुळे हे सगळे फॅसिलिटी आपल्याला इथे महापालिकेला आपल्याला देता येईल. त्या दृष्टीने आपणही आता प्रयत्न करतोय. लाईटिंग मध्ये सुद्धा बरेच आपल्याला LED लाईट बसवायला पाहिजे. स्मार्ट सिटीमध्ये सोलार लाईट 10%, आपल्या शहराचे जे कंजम्पशन आहे त्यात 10% सोलार लाईट असायला पाहिजे. आणि याच्या पुढे जे बिल्डिंग बांधल्या जातील ते इन्व्हायरमेंटली फ्रेंडली पाहिजे, ग्रीन बिल्डिंग पाहिजे. त्या सगळ्या बाबी आपण त्या घेणार आहोत. ग्रीन बिल्डिंग संदर्भात मी परत पुढच्या 10-15 दिवसामध्ये ते मुंबईचे आणि पुण्याचे एक्सपर्ट बोलवलं की जे चांगले बिल्डिंग बांधतील, ज्याच्यामुळे आपल्या शहराचं टेम्परेचर वाढणार नाही आणि त्यांना ते ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. मग हे जर त्यांना ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर आम्हाला त्यांना काही प्रॉपर्टी टॅक्समध्ये टेन्शन द्यायला पाहिजे. मग ते चांगल्या बिल्डिंग बांधण्यासाठी त्यांना आपण जे सिंगल स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार रेटिंग करतो आपण त्या बिल्डिंगचे. 5 स्टार रेटिंगचं बिल्डिंग बांधली त्यांना किमान 10 वर्ष 50% प्रॉपर्टी टॅक्समध्ये आपण डिस्काउंट दिलं पाहिजे. त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट करतील ऍडिशनल. आणि आमच्या शहराचं टेम्परेचर वाढणार नाही, एनर्जी वाढणार नाही, पॉवर कन्झम्पशन कमी होईल, सोलार पॉवर वापरतील, जे वेस्ट वॉटर आहे ते रिसायकल करतील. ते ट्रक निघालाय आज किंवा उद्या निघतील आणि 25 आपल्याला जाणून घेतील. गणपतीसाठी आपल्याला कॉम्प्युटर लागणार आहेत, ते आपण जे लँड क्लीन केलेले आहे त्याचं आपल्याला मॉडर्नायझेशन करायचं आहे. त्या सगळ्या बाबी आपल्याला या स्मार्ट सिटी करणं आवश्यक आहे. त्या सर्व दृष्टीने आपण स्मार्ट सिटी काय काय घटक असतात ते आपल्याला ते आलिया कंपनीची कन्सल्टन्सी कंपनी आपण त्याची आता नियुक्ती करणार अजून केली नाही, त्यांनी आपल्या इथे ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे.
त्या कंपनीचे जे 3 एक्सपर्ट इथे आलेले आहेत ते आपल्याला आपलं मार्गदर्शन करतील. प्रत्येक सेक्टर वाईज जातील. मला वाटतं की एक सेक्टर जेव्हा सांगतील तो आपण ते चांगल्या प्रकारे ऐकू आणि त्यावेळेस आपण त्या सेक्टरच्या वेळेस आपण तुम्हाला त्या काय म्हणायचं असेल, प्रश्न विचार असेल तेव्हा विचारा. त्यामुळे तू समजा आपण मोबिलिटी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात बोललो तर ते वाहतुकीच्या वेळेस आपण सगळे बोलता येईल. पाणी पुरवठा संदर्भात येत असेल तेव्हा बोलता येईल. सिव्हिल संदर्भात बोललो तेव्हा होईल. ई सर्व्हिसेस जेव्हा बोलू तेव्हा त्या विषयाच्या वेळेस आपण सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या, काही प्रश्न असतील, काही क्युरीज असतील दिले तर ते रेकॉर्डिंग करायला इझी पडेल आणि मग आपल्याला मला वाटतं की चांगल्या प्रकारे सहभाग घेता येईल आपल्याच्यावर. मी आयडिया कंपनीचे जे एक्सपर्ट आहेत त्यांना विनंती करतो की मी ज्यादा तौर पर हिंदी मराठी यू कैन यूज इट और गो वेरी स्लो. और मॉर्निंग सेशन में खूब फास्ट गेले. अब हम नगर सेवक है, इनको पूरी समझना चाहिए. अगर इनको पूरा समझ में आएगा तो हमारे 7.5 लाख लोगों को पहले समझ में आएगा. इनको नहीं समझेगा तो 7.5 लाख को समझने में कोई फायदा नहीं. और जो जनता हमारी है, पॉपुलेशन दे आर गोइंग टू कम टू पीपल, उनको क्वेश्चन में पूछने वाले हैं. ये पहले समझ ले जाओ और ये समझ में आएगा तो हमको जब वार्ड वाइज या जोन वाइज हमको जब रिस्पॉन्स चाहिए पब्लिक का तो इनके हिसाब से दे कैन मोबिलाइज सिटीजन. धन्यवाद. आणि इथे सगळे लाईट बंद करा, वरचे लाईट बंद करून घ्या. खाली आपण खाली बसायचं. सो सबसे पहले प्रोजेक्ट क्या है. केंद्र सरकार का 3 सबसे महत्वपूर्ण प्रोजेक्ट है. एक स्मार्ट सिटी, दूसरा अमृत और तीसरा अफोर्डेबल हाउसिंग, लाइक हाउसिंग फॉर ऑल. पहला वाला प्रोजेक्ट जो हम लोग आज इस प्रोजेक्ट में मिले हैं यहाँ पे, ये मेजर प्रोजेक्ट है जो गवर्नमेंट, एक प्रधानमंत्री का हमारा एक विजन है कि मेरे देश में भी 100 ऐसे सिटीज हों जो स्मार्ट सिटी हो, वर्ल्ड लेवल के सिटी के बराबर. तो उसमें से जो पहला ट्रैफिक लाइट विच इज एरिया ट्रैफिक कंट्रोल, ये करता क्या है, ये ट्रैफिक की जो क्षमता है उसको आइडेंटिफाई करके पूरे कॉरिडोर के लिए ग्रीन लाइट और रेड लाइट डिसाइड करता है. तो वो अगर देख रहा है कि इस जगह पे सबसे ज्यादा ट्रैफिक बिल्टअप हो रहा है या जम रहा है तो क्या करते हैं, वो उस कॉरिडोर को साफ कर देता है. एक साथ में 3-4 लाइन ग्रीन कर देता है ताकि एक ही साथ में सारा क्राउड निकल जाए. तो ये एरिया फिर से ट्रैफिक फ्री हो जाएगा. तो ये वो है. दूसरा सबसे इंपॉर्टेंट आ जाता है सीसीटीवी सर्वेलेंस. जो आपका शहर है वो कितना सुरक्षित है, ये सबसे दूसरा इंपॉर्टेंट पॉइंट है, खासकर महिलाओं के लिए, बूढ़ों के लिए और बच्चों के लिए. ये सबसे 3 इंपॉर्टेंट पॉइंट हैं मोबिलिटी और सर्वेलेंस के लिए. देन दूसरा, हमारे यहाँ पब्लिक ट्रांसपोर्ट पे ज्यादा आजकल लोग भरोसा नहीं करते हैं क्योंकि उनको मालूम है कि बस आएगी नहीं आएगी कोई जानता नहीं. तो ऐसा एक सिस्टम बनाया, जैसे बाकी शहरों में काफी कुछ बनाया हुआ है. जैसे बगोटा करके एक शहर है कोलंबिया में, वो लोग, उन्होंने एक इतना बढ़िया सिस्टम बनाया है कि पब्लिक को घर से निकलने से पहले पता रहता है कि उस बस स्टॉप पे कौन से नंबर की बस आ रही है और वो कहाँ जा रही है. तो वो उसका पहले से प्लान करके घर से निकलते हैं अपना प्लानिंग के साथ. तो ट्रेनों पे जो कंजेशन है, ट्रेनों पे जो भार है वो कम हो जाता है क्योंकि आपने पब्लिक के लिए बस सिस्टम ऐसा इफेक्टिव बनाया हुआ है कि उसको मालूम है कि मेरे पास यहाँ जाना है तो मुझे यहाँ से यहाँ इतना टाइम लगेगा और ये बस नंबर आ रही है जो मैं इसको पकड़ सकता हूँ. सेकेंड आ गया इंपॉर्टेंट है वाटर सप्लाई. वाटर सप्लाई 24/7 ये सबसे बड़ा ऑब्जेक्टिव है अमरावती का. ये बहुत बड़ा पॉजिटिव पॉइंट है कि अमरावती का पानी 24/7 है, बशर्ते कि यहाँ पे अगर 70% में NRW मानूं, जो आप रेवेन्यू को नहीं कैलकुलेट कर सकते हो, उसके बावजूद भी ये प्रॉफिटेबल बिजनेस है. इसको अगर हम लोग कम करेंगे तो सोचिए कि इस कॉर्पोरेशन का रेवेन्यू कितना बड़ा होगा. अगर इसको जो नॉर्मल बेंचमार्क है गवर्नमेंट का, सेंट्रल गवर्नमेंट का, वो है 30% का मैक्सिमम NRW, हम लोग 40% ऊपर ही हैं बहुत. तो उसको कैसे हम लोग मिनिमाइज करें और उसको कम करें ताकि हमें और प्रॉफिटेबल हो, और इसको हर घर तक कैसे पहुंचाएं और 24/7 पूरे शहर में ही हमें पहुंचाना विद दिस कंट्रोल्ड NRW. थर्ड वन इज सैनिटेशन एंड सॉलिड वेस्ट मैनेजमेंट. अब पानी का रेशियो ऐसा है कि 1:1.8 का माना जाता है कि अगर आपने 100 लीटर पानी निकाला घर पे गया है तो उनमें से 80% जो पानी है वो आप नाली में बहा देते हैं, 20% ही है जो रियली कंज्यूम करते हैं.
तो उसके लिए सेम वे जितना वाटर सप्लाई गया उतना ही उसी के बराबर में सीवेज लाइन भी होना चाहिए कि वो पानी को बाहर निकाले, वरना पानी बाहर आके आपके घर के सामने ही फ्लड कर देगा। तो वो चीज का मैनेजमेंट होना चाहिए जो ये प्रोजेक्ट सेटिस्फाई करता है। सेम वे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट इसलिए जरूरी है कि सीवर लाइन और स्टॉर्म वाटर के जो लाइंस होते हैं उनमें कचरा ना फंसे, ताकि जो पानी है वो फ्री फ्लो निकलता जाए और इम्प्योरिटी जो फ्लोट होती है पानी के अंदर वो उनको ब्लॉकेज ना करे। तो रात में चमकता रहे, क्योंकि पहले के सिस्टम में वो लिखा रहता था तो उसमें लाइट डालना पड़ता था स्पेशली कि वो कहाँ पे क्या जा रही है बस उसको जानने के लिए। तो ये सिस्टम बनाया। ये नीचे वाला फोटो आप देख रहे हैं, ये पीआई सिस्टम अंदर है। ये जब भी स्टेशन पहुंचने वाला है बस, कौन सा बस स्टॉप है, ये अनाउंस करता है अंदर में कि ये बस स्टॉप नंबर या पंचवटी बस स्टॉप आ गया, वो अनाउंस करेगा अंदर ही। तो जिसको बाहर वो कंडक्टर को तंग नहीं करेगा कि बॉस मेरा बस स्टॉप आया कि नहीं, मेरा स्टॉप आया कि नहीं। तो ये ऑटोमेटिक वो सिस्टम अनाउंस करता है कि कौन सा स्टेशन बस स्टॉप आने वाला है। जे मुंबईच्या दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसलं ना त्यांना ऍक्टिव्हिटी माहिती जातं दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसले मुंबई लोकल मध्ये आहे पण दिल्ली मेट्रो मध्ये पूर्ण झाले। ओके, मुंबई लोकल में और मुंबई बेस्ट में भी इम्प्लीमेंट हो गया है 100 बसों में। अभी उसको पूरे 4500 बस का जो फ्लीट है उनका उसमें वो इम्प्लीमेंट करने वाले हैं और नेक्स्ट 2 महीने में वो कर देंगे। तो फर्स्ट टाइम इंडिया में होगा जो बस पीआई सिस्टम अंदर सरकारी बस के अंदर वो मुंबई में इम्प्लीमेंट होने वाला है। सेकेंड, ये लास्ट वाला जो कंट्रोल, ये कंट्रोल रूम होता है जो इन सभी पीआई सिस्टम और जीपीएस सिस्टम को कंट्रोल करता है। कोई बस बंद हो गई या कुछ प्रॉब्लम हुआ तो कंडक्टर को जनरली अभी तक अपने फोन पे इन्फॉर्म करना पड़ता है और एग्जैक्ट लोकेशन नहीं पता चलता है कि बस है कहाँ पे। कंट्रोल रूम मॉनिटर करता है बस के मूवमेंट, डिपो से वो निकली है टिल वो डिपो घूम के आती है तब तक वो पूरी इसकी मॉनिटरिंग होती है कि कितना रूट लिया उसने, तो उस बस स्टॉप पे वो रुकी नहीं रुकी। क्योंकि पब्लिक ट्रांसपोर्टेशन का प्रॉब्लम ये होता है कि बस ड्राइवर जनरली बस से कभी कभी रोकते नहीं है, तो जल्दी में रहते हैं, बोले कि ठीक है चढ़े नहीं, पैसेंजर चढ़ा नहीं चढ़ा उसको फर्क नहीं पड़ता क्योंकि बोलते हैं मेरे तो सैलरी आ ही रही है। तो वो प्राइवेट वाले क्या करते हैं, वो जबरदस्ती बिठाते भी हैं आपको कि नहीं आपको उधर नहीं जाना तो भी आप बिठा लेते हैं। तो ये एटीट्यूड चेंज करने के लिए सेंट्रल कंट्रोल रूम बनाया जो मॉनिटर करेगा कि बस हर स्टॉप पे रुकती है। ये सबसे इम्पोर्टेंट चीज है ताकि उससे क्या ना रेवेन्यू बढ़े, कि जितना आप उसका बस जितने स्टॉप पे जितने पब्लिक लेगी उसका उतना रेवेन्यू बढ़ेगा। ये एक जस्ट पिक्टोरियल पिक्चर के रूप में आपको समझाने की कोशिश की कि ये प्रोजेक्ट पीआई सिस्टम जिसको हम लोग कहते हैं पैसेंजर इंफॉर्मेशन सिस्टम ये होता है। तो इसमें पहला पॉइंट आपको बताया पैसेंजर इंफॉर्मेशन सिस्टम, सेकंड जीपीएस सिस्टम, थर्ड वन इंस्टॉल मूवी कियोस्क एट बस स्टॉप प्रोवाइड इंफॉर्मेशन अबाउट पब्लिक ट्रांसपोर्टेशन टू यूजर। जो मैंने आपको बताया कि वो पैसेंजर देख रहा था कि कौन सी बस आ रही है कौन से नंबर की आ रही है। और दूसरा फोर्थ पॉइंट है एडाप्टेड ट्रैफिक लाइट, जो मैंने आपको स्टार्टिंग बताया कि जो ट्रैफिक होता है उसको कैसे साइंटिफिक और कैसे इफेक्टिव ढंग से मूव किया जाए। जैसे मुंबई में एग्जांपल लेते हैं, मुंबई में जो सिस्टम लगा हुआ है आउट ऑफ 636 ट्रैफिक लाइट्स 253 जो मेजर जंक्शन है जहां पे सबसे ज्यादा ट्रैफिक होता है उन्होंने ये एडाप्टिव सिस्टम लगाया हुआ है। ये एडाप्टिव सिस्टम में ना तो ट्रैफिक पुलिस का हाथ होता है ना किसी का होता है, कंट्रोल रूम से कंट्रोल होते हैं और ये ऑटोमेटिक पैसेंजर जो ट्रैफिक बिल्टअप होता है शहर रोड के ऊपर, शहर वो उस दौरान स्पेशली सुबह के वक्त और शाम के वक्त जहाँ पे पीक आवर्स होता है वो ऑटोमेटिक उस रूट को क्लियर करता है ताकि ट्रैफिक जमा ना हो एक जगह और कंप्लीट फ्लो रहे कंटिन्यू। और सेकंड इम्पोर्टेंट है आपका जो बस फ्लीट है उसको अपग्रेड करना, कि उसको कैसे जो पुराने बसेज हैं उनको रिप्लेस करके नया बस लाना, इफेक्टिव बस लाना, जीपीएस इनेबल्ड बस लाने का। फिर अदर बस स्टॉप्स को और टर्मिनल्स को आपको कैसे अपग्रेड करना है, सीसीटीवी कैमरास, और सेकंड सबसे इम्पोर्टेंट है स्टैटिक साइनेजेस। अगर सपोज मैं अपना प्राइवेट गाड़ी लेके जा रहा हूँ या मोटरसाइकिल लेके जा रहा हूँ तो बहुत टाइम मुझे ये होता है कि अगर फ्लाईओवर आ गया या 4-5 डिवीजन आ गए तो मुझे समझ में नहीं आता कि कौन सा रूट कौन सा टर्न लेना है, तो और मैं गलत टर्न ले लेता हूँ तो मुझे और पूरा घूम के वापस उस जगह पे आना पड़ता है, फिर दूसरा टर्न लेना पड़ता है। स्टैटिक साइनेजेस क्या करते हैं, ये आपको हर मोड पे इंपॉर्टेंट डायरेक्शन बताते हैं कि ये रोड किस तरफ जा रहा है, ये रोड किस तरफ जा रहा है, ये रोड किस तरफ जा रहा है। जो मेरे को लगता है शहर को बहुत ज्यादा रिक्वायरमेंट है इस चीज की।
और ये इनफैक्ट नॉट ओनली अमरावती, मुझे लग रहा है इंडिया के मैक्सिमम 500 शहरों में इसकी बहुत बड़ी जरूरत है। तो ये एक वन ऑफ द इनिशिएटिव्स है। मैं आपसे चाहूंगा कि आप लोग अपना इनपुट दीजिए कि इसमें मोबिलिटी में आप लोग का और क्या क्या विचार है ऐड करने के। हमारे सबको इतने हमारे जो बस गए वो वापस ला रहे हैं, पहले थे और कुछ नहीं थे। नेक्स्ट टॉपिक है वो वाटर सप्लाई का है। वाटर सप्लाई में सबसे इम्पोर्टेंट है फ्लो मीटर्स, कि कितना पानी रिलीज हुआ और कितना पानी एंड यूजर तक मिला। तो उससे आपको पता चल जाएगा कि हमारे पास हमारा पानी कितना लीकेजेस में चला गया है। तो वो आप एक कंट्रोल करने के लिए ये इनिशिएटिव लेना है हमें। दूसरा एक प्रश्न आपल्या इथे की नाही, जे आपण धरणीवर आपलं अप्पर वर्धा धरणावरून पाणी घेतो ते जवळपास 130 ml आहे आणि आपल्या सगळ्या टॅप मधून प्रत्येकाच्या घरी मिळतं ते जवळपास 90 ते 92 ml आहे. म्हणजे आमचं 35 ते 40 ml पाणी हे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लॉस मध्ये होत आहे. हे आपल्याला कसं कमी करता येईल याच्यामध्ये काय त्यांना आठवड्यात त्याच्याकडे नाही, पण मला तुम्ही सांगितलं ते जुनी बांगल्यामध्ये सेकेंड वाटर ट्रीटमेंट प्लांट बहुत जरूरी है कि स्वच्छ पानी पहुंचाना सबसे इम्पोर्टेंट है। कि पानी सिर्फ 24/7 पहुंचाना है घर में इम्पोर्टेंट है, सबसे इम्पोर्टेंट है कि वो पानी पीने लायक हो। इसके लिए ट्रीटमेंट प्लांट लगाना जरूरी है। पॉपुलेशन को नेक्स्ट देखते हुए कि अगर आज से 30 साल के बाद में पॉपुलेशन क्या होगा या 40 साल के बाद में पॉपुलेशन क्या होगा, उसके बेसिस मुझे आज उसका इफेक्टिव प्लांट करना है, ताकि ये नहीं कि मैं सिर्फ 20 साल का सोचूं और उसके बाद में फिर पॉपुलेशन बढ़ जाए तो मुझे फिर वापस बढ़ाना पड़े। तो हमें प्लान करना है नेक्स्ट 40 ईयर्स का कि हम कितना ट्रीटमेंट प्लांट बना सकते हैं सबको पानी देने का। ऑफकोर्स तीसरा पॉइंट मैंने आपको बताया कि फ्लो मीटर्स लगाना है। और चौथा है स्मार्ट मीटरिंग। स्मार्ट मीटरिंग एंड यूजर के एंड पे लगता है, जिसमें यूजर ने कितना पानी यूज किया उसके हिसाब से हम उसकी पूरी रिकॉर्ड रख सकते हैं और उसके जरूरत के हिसाब से पानी हम रिलीज कर सकते हैं। और उससे क्या होगा कि पानी का जो वेस्टेज होगा वो कंट्रोल में आएगा, जो सबसे प्राइम ऑब्जेक्टिव है पूरा प्रोजेक्ट का। तो वाटर सप्लाई पे कोई इनपुट वाटर सप्लायमध्ये इनपुट आहे का पाणी शुद्ध असलं पाहिजे, पाण्याची लाईन पाणी सेव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून कदाचित आता जो वापर होतो आहे पाण्याचा हा फॅमिलीला जेवढं पाणी पाहिजे आहे पर कॅन्डिडेट त्याच्यापेक्षा जास्त यूज होतो। तर तुम्ही असं कॅन्डिडेटनुसार त्या फॅमिलीला पाण्याचा पुरवठा करणार आहे का? नाही, असं नाही आहे। आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये मीटर लागेल। आपल्याला मीटर लागल्यानंतर आपण असं ठरवू की एका फॅमिली आपण उदाहरण 5 माणसाची फॅमिली आहे, एका माणसाला 125 असते तर 5 माणसाला किती लागणार आहे? 650 लिटर प्रश्न विचारायचा का? त्याप्रमाणे मग 650 लिटर लागेल असेल तर नॉर्मल रेट लागेल। 650 तुम्ही पाणी वापरलं तर तुम्हाला वेगळे रेट लागेल, अजून जास्त लावलं अजून जास्त रेट आहे। कमर्शियल असेल तर वेगळं लागेल, इंडस्ट्रियल असेल तर वेगळं लागेल। अमरावती प्रश्न विरोधी पक्षनेत्यांच्या अमरावती शहर के लिए जो आप पाइपलाइन का इनपुट मांग रहे हो, अमरावती शहर में अपर वर्धा से जो पानी आता वो बहुत सारा पानी, लेकिन जहाँ अमरावती शहर के बहुत से ऐसी बस्तियां हैं वहाँ 3-3 फुट खोल खड्डे में से लोगों को पानी लेना पड़ता है। नंबर 1। नंबर 2, जो पाइपलाइन गई है बहुत से नाले से गई है अंदर 40 साल 50 साल मला वाटते आपल्या आतमध्ये तर 60 वर्षापासूनची जुनी आहे, म्हणजे आतमध्ये पूरी दल चुकी है समझो। इतने यानी लेट जितना पानी से अपने में जाता शरीर में वो प्यूरिफाइड पानी नहीं आता। आज जिसको समझ है वो आदमी बाहर के किसी का आता पानी पीने को घबराता है।
वो बिस्लेरी का पानी थी, बराबर। तो पहले अमरावती शहर में सभी बस्तियों में नई पाइपलाइन किस तरीके से जाए और वो पाइपलाइन जाते वक्त अगले 50-100 साल तक के अपने को बदलाना ना पड़े, उस तरीके की अगर बनाई जाएगी, बिछाई जाएगी। और सभी बस्तियों में आप कहते हो कि शहर में के कुछ भाग में 24/7 पानी हो, हर फैमिली को 24/7 पानी आने से मतलब नहीं है। उसके घर में 2 घंटा भी 1 घंटा भी पानी उसके घर के लिए चाहिए, उतना आ गया तो भी उसको काफी है। लेकिन बात ऐसी होती है, राधानगर राजनगर में 24/7 पानी है और रमाबाई अम्बेडकर नगर में 3-3 फुट खोल करके भी पानी नहीं है। बहुत से ऐसे बस्ती है। तो मेरे ख्याल से लालगढ़ी में भी उस तरीके की है, पानी नहीं। ऐसे पहले आप जब डीपीआर बनाओगे, डीपीआर है तो नहीं, फक्त वर्कशॉप डिझाईनिंग आहे, गोल गोल बोलायचं, गोल गोल लोक आणायचे। बरोबर। नहीं, ये एक क्लैरिटी देता हूँ, ये जो प्रोजेक्ट आप बता रहे हैं ये अमृत के अंदर आएगा, बिकॉज अमृत के अंदर मेजर प्रोजेक्ट है जिसके अंदर इसकी फंडिंग होगी। वो स्मार्ट सिटी में मुझे इतना बताओ, प्रायोरिटी बेस क्या है? सिर्फ वाईफाई या फिर क्या? मुझे तो स्लम का कुछ भी नहीं दिख रहा उसमें। स्मार्ट सिटीमध्ये कुठले घटक असतात ते सांगायला लागले. आता आपल्याला सगळे स्मार्ट सिटीमध्ये, शहरामध्ये स्मार्ट सिटी बनताना सगळे घटक स्मार्ट लागणार आहे. ते कुठले घटक आहेत हे सांगणार आहे. त्यानंतर आम्हाला कुठला घटक पहिल्यांदा करायचा हा नंतरचा मुद्दा आहे. तुम्ही सांगितलं की ते आंबेडकर नगरमध्ये, रमाबाई आंबेडकरमध्ये पाईपलाईन घेऊन जाते, नवीन लाईन टाकायची, तर काही भागामध्ये पाईपलाईनच नाही, नवीन वस्तीमध्ये पाईपलाईन नाही, हँडपंप आहेत. ते सगळा मुद्दा आपल्याला त्या अमृत योजनेमध्ये करायचा आहे. एकदा अमृत योजनेमध्ये सगळ्या भागात इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झालं की मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 24/7 कसं करता येईल हे बघा. पण इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येकाच्या घरी, तुम्ही जे पहिले बोलले की प्रत्येकाच्या घरी पाणी आलं पाहिजे, हे पहिले ते अमृत योजनेमध्ये होईल. अमृत योजनेमध्ये एकदा पाणी आलं की पण ते 24/7 कसं साथीचे करावं लागणार आहे. समजा मीटर लावावं लागणार आहे, कुठे एकदा ESR बनवायला 4 मीटर लावायचे, इलेक्ट्रॉनिक मीटर लावायचे. यासाठी येणारा खर्च आपल्याला स्मार्ट सिटी मधून होईल. आणि जे मूळ पाईपलाईन बदलायची किंवा नवीन टाकायची किंवा वाढी वस्ती करायची ही अमृत मध्ये योजनेत होईल. त्याचा प्रस्ताव केलेला आहे, आपलं शॉर्टलिस्ट झालेलं आहे. त्यामध्ये हा थोडा कन्फ्युजन आहे. आम्हाला पहिले इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करावं लागणार, नंतर त्या इन्फ्रास्ट्रक्चरला स्मार्ट बनवावं लागणार. यांना आपल्याला स्मार्ट सिटी प्लॅन बनवायचं, शहरात सगळे घटक धरून हे नाही स्मार्ट सिटी प्लॅन फक्त. आणि ते मूलभूत सुविधेचे जे आहेत ना अमृत मधले, ते आपण आपले ओन डीपीआर करायचे आहे का. ते डीपीआर बनवल्यानंतर त्या डीपीआर मध्ये जे गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर स्मार्टनेट कसं आणायचं हे काम ते सांगतील कसं करायचं. ओके. आणि हे आपल्याला हे फार वेळ लागणार आहे. त्याला एकदम असं 2 घंटे 3 दिवस होणार नाही. आता एकदम सगळ्या बाबी स्मार्ट करायचे. समजा उदाहरणार्थ आता तुम्ही जो मुद्दा मांडला वॉटर सप्लायचा, वॉटर सप्लायसाठी आपल्याला नुसतं सगळ्या घरामध्ये आजच्या कंडिशनला 470 कोटी रुपये लागणार. आम्हाला पूर्ण पुढच्या 2055 पर्यंत जे आम्हाला पाण्याची योजना करायची तर 470 कोटी लागणार. किती? हा 470 कोटी आपण सगळे धरले आहेत. मग त्या 470 कोटीचे आपण प्रस्ताव आपण अमृतमध्ये टाकला. त्यातला पहिला टप्पा ज्या भागात पहिले पाईपलाईन रिप्लेस करायचे, ज्या भागात नाही ते टाकायचे. नंतर मग पॅरलल लाईट टाकायची तिथून. नंतर WTP करायचे. ज्या भागात आता तुमच्या भागात पाणी येत नाही, खाली येते, म्हणजे तिथे ESR ची गरज आहे. ESR बांधला पाहिजे, म्हणजे तिथं जास्त हे मिळेल. ते सगळ्या गोष्टी त्याच्यात येतील. नंतर जेव्हा हे सगळं झालं, इम्पॉर्टंट झालं, तर मला सगळे ऑटोमॅटिक मीटर लावायचं, फ्लो मीटर लावायचं, काय काय लावायचं परत त्याच्यामध्ये हे करायला समजा मला 90 कोटी लागतात. हे 90 कोटी स्मार्ट सिटी घ्यायचे. आलं लक्षात? अमृत योजनेमध्ये आपण 470 कोटी घालायचे. त्या 470 कोटीमध्ये तुम्हाला अजून स्मार्टनेट आणायचं हे घेतलं. आता समजा आपण अमृत योजनेमध्ये आता सिटी बस घेणार आपण जाऊ शकतो. आपण आता चर्चा झाली, परवाची मिटिंग झाली, समजा बस घेतले. मग आता ते पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, ITS, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम, हे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला अमृत योजना वापरायला लागणार. सॉरी, स्मार्ट सिटीमध्ये पैसे वापरायचे. बसेस कुठून येतील, बाकी ज्याला स्मार्टनेस आणण्यासाठी जे खर्च येणार आहे तो इथून घ्यायचा. तर हे जरा थोडंसं मी क्लिअरिफाय केलंय. ओके. बंडेरा ग्रीन प्रोजेक्ट के बारे में आप स्पेशलाइज बोलिए इसको डिस्कशन कीजिए. तो देखिए जैसे बंडेरा है और ये ग्रीनफील्ड है. ग्रीनफील्ड में गवर्नमेंट का जो उन्होंने सैंक्शन प्रोजेक्ट किया हुआ है, जो जिसके थ्रू आपको प्रोजेक्ट करना है, वो 500 एकड़ है.
500 एकड़ को आपको चुनना है उन जगहों में से, और उसको आपको क्या टाइप का डेवलपमेंट करना है वो आपको डिसाइड करना है। और उसमें आप कॉम्बिनेशन ऑफ सभी रख सकते हैं, इंडस्ट्रियल का भी और एजुकेशन का भी और रेसिडेंशियल का भी। वो एक ऐसा एग्जाम्पल रहेगा शहर के अंदर स्मार्ट सिटी का, जिसके अंदर सारी सुविधाएं रहेंगी। ये जो मेन कंपोनेंट है 24 के 24, ये कंपोनेंट उन सभी एरिया डेवलपमेंट के अंदर ये सारे आएंगे, जिसमें सिटीजन का पार्टिसिपेशन सबसे इम्पोर्टेंट रहेगा कि सिटीजन एक्चुअली उस जगह को क्या चाहता है करना। तो ये मिक्स ऑफ वाटर क्वालिटी, एयर क्वालिटी, एनर्जी एफिशिएंसी, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी वायरिंग, ताकि थेफ्ट ना हो, और ओपन स्पेस कितना है, हाउसिंग कितना है, ट्रांसपोर्टेशन मोबिलिटी इज वन ऑफ देम। दीज आर द कंपोनेंट्स व्हिच इज वेरी क्रिटिकल फॉर ये उस शहर के लिए या उस पर्टिकुलर एरिया के लिए। सबसे दूसरा इम्पोर्टेंट प्रोजेक्ट जो इस प्रोजेक्ट का इम्पोर्टेंट फैक्टर है वो है एसपीवी क्रिएट करना। कोई भी प्रोजेक्ट को गवर्नमेंट बोलती है कॉर्पोरेशन नहीं करेगा, कॉर्पोरेशन एक कंपनी एक एसपीवी बनाएगा जिसमें कॉर्पोरेशन और स्टेट का सबसे बड़ा स्टेक होगा, और तीसरा जो पार्टी होगा वो प्राइवेट ऑर्गेनाइजेशन रहेगा। तो जो स्टेक रहेगा 51-49% का, 51 गवर्नमेंट प्लस यूएलपी प्लस स्टेट गवर्नमेंट। अगर यूएलपी चाहती है कि वही पूरा स्टेक रखे तो कोई प्रॉब्लम नहीं है, वो स्टेक रख सकती है 40-30 का भी, और 30% उसको दे सकते हैं, प्राइवेट को भी दे सकते हैं। तो इसमें 500 करोड़ सेंट्रल गवर्नमेंट देगा, जो यूएलपी को भी सेम मैच करना पड़ेगा। अगर यूएलपी 500 करोड़ डाला है तो गवर्नमेंट भी 500 करोड़ डालेगी, बाकी जितना भी फंड वो है प्राइवेट ऑर्गेनाइजेशन से आप डालिए या उसके थ्रू आप कीजिए। सेकेंड जो इम्पोर्टेंट है कि एसपीवी में आपने जो बताया ना अमरावती में इंडस्ट्रीज वगैरह पूरे शेयर कोई गलत है, आपके दिमाग कैसे थोड़ा निकाल डालना चाहिए। अमरावती में जो आप प्लान जो भी बना रहे हैं वो स्मार्ट सिटी के हिसाब से, तो एक नेचुरल इसको ऐसा है कि नेचुरल स्लोप है यूरोप से 25%, और हमारे यहाँ दो पुराने बहुत अंग्रेजकालीन छतरी तालाब ये हमको गिफ्ट मिला हुआ है ये शहर को, और इसको अगर आप थोड़ा से तय दिन से देखते हैं या थोड़ा सा अलग व्यू से देखते हैं तो काम करने के लिए बहुत अच्छा स्कोप है। शहर के बीच में से एक अंबा नाला गया हुआ है, इसका भी ब्यूटिफिकेशन आप कर सकते हैं शहर के जो गया हुआ है, और उसकी जो भी प्रॉब्लम है वो भी निकाल सकते हैं। उसके अलावा एक शहर ये ऐसा है कि इसमें 3 रेलवे स्टेशन है, आपको कहीं नहीं मिलेगा। दिल्ली में भी 2 ही रेलवे स्टेशन, एक नया अमरावती और बटेरा। अरे आपको काम करने के लिए असाइनमेंट करके काम करने, तो आपने जो बोला है कि शहर के रास्ते जितने शॉर्टकट निकल सकते हैं, तो जैसे हमारे यहाँ के वड़द रास्ते हैं उसको बाहर से जो रास्ते निकले हुए हैं सर आपला वळण रस्ता जर क्लिअर झाला तर बरीचशी रहदारी त्या बाहेरच्या खाली जाऊ शकते। असे जे प्रॉब्लेम आहे शहरात काम करायसाठी, या शहरात काम करायसाठी स्मार्ट सिटीसाठी तुम्हाला खूप म्हणजे स्कोप आहे त्याच्यात। आणि हे जे आपण जे दाखवले आहेत आता त्याच्यावर की हे जे प्रोजेक्ट म्हणून दाखवले, पण खरं स्मार्ट सिटीसाठी तुम्हाला इथं ते काम करायचं कसं आहे की जास्त मटेरियल असलं तर चांगलं काम करतं, कमी मटेरियल असलं तर यानी कम मटेरियल रहा काम करने के लिए तो हम काम नहीं कर सकते। बहुत ज्यादा मटेरियल है यहाँ पे, पानी भी अच्छा है, नेचुरल उतार है, तो आपने मैंने जो भी बताया तो काम करने के लिए आपको बहुत स्कोप है। हमारे कमिश्नर साहब का स्पीड अच्छा है, हम भी लोग पॉजिटिव है, तो आप सही में कीजिए। इसके अलावा मैंने आपको जो बताया इंडस्ट्री और बिजनेस यहाँ बहुत कम है, एजुकेशन है लेकिन क्वालिटी नहीं है। क्वालिटी का अगर एजुकेशन हमको देना है बच्चों को तो हम बाहर ही भेजते उसको। आज के बहुत जने के बच्चे पुणे या अलग अलग जगह पीएचडी के लिए भी जाते हैं तो बाहर जाते हैं, यहाँ कोई उधर से यहाँ कोई एक एचओपीएम अगर संस्था छोटी कोई, तो इस हिसाब से आपका जो विजन है बहुत बड़ा है। नाही तरी पण आता
कसं आहे विलास भाऊ, थोडंसं एवढा चांगला आता चान्स दिला साहेबांनी, आपल्या भावना बोलले पाहिजे. तो मैं ऐसा बोलता हूँ कि शहर के लिए काम करने के लिए बहुत आपका पास बड़ा विजन है. हम छोटे गांव से हैं तो हमको बहुत से मालूमात नहीं रहती, तो ये शहर का सपना पूरा करें. यहाँ आपल्या शहरामध्ये जे वळण रस्ता ट्रॅफिक संदर्भात बोलले, त्या संदर्भात आपल्या शहराची ट्रॅफिकची यांनी बनवायचं प्लॅन करून द्यायचं काम घेतलेलं आहे. काम करायची जबाबदारी आपली आहे. ते स्पेशल पर्पज व्हेकल नावाचं केलेलं आहे. त्या व्हेकल मध्ये आता मी उदाहरण सांगतो, आता मी माझ्या डोक्यात जे सांगतो ते होईल नाही होईल आपल्याला माहित नाही. उदाहरणार्थ सर्वात पहिले आपल्याला 500 एकरची जागा आपल्याला डेव्हलप करायची. ते एक तर ओल्ड सिटी घ्यायला पाहिजे. ओल्ड सिटी मध्ये आपल्याला रिट्रोफिटिंग किंवा रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर त्या तिथल्या लोकांचा सहभाग पाहिजे. पण त्यांचं काही फायनान्शियल कंट्रीब्युशन पाहिजे. महापालिका काही कंट्रीब्युशन करेल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट गव्हर्नमेंट कंट्रीब्युशन करून प्लॅन करता येईल. समजा त्या भागात करायचं असेल तर नाही तर पूर्णपणे 500 एकर बडनेराचा एरियाचा आसपास आहे किंवा इथे राडगावचा एरिया आहे, तो एरिया पूर्ण डेव्हलप करता येईल. तिथल्या ज्यांच्याकडे लँड आहे अवेलेबल त्या लोकांना बोलावं लागेल की आम्हाला टीपी प्लॅन बनवायचा आहे, टाउन प्लॅनचा प्लॅन बनवायचा आहे, याच्यामध्ये एवढी लँड आम्हाला पब्लिक पर्पजसाठी द्या. याच्यानंतर आम्ही असं इन्व्हेस्टमेंट करू. त्यात तुमचं इन्व्हेस्टमेंट केलं त्या भागात जर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झालं तर त्या किंमत वाढते प्रॉपर्टीची. मी सांगतो की सोलापूरला मी एक आरव्ही केला होता, रेल्वे अंडरब्रिज केला होता. तो 40 वर्षातून झाला होता. 4.5 कोटीचा आरव्ही केला होता. आता इथे आपल्या मुलीच्या वाद केला, त्याचे पूर्ण पैसे महापालिकेने दिले. इथे तरी गव्हर्नमेंटने गेले, तिथे 100% महापालिकेने पैसे दिले. 4,58,00,000 होता. ते केल्यानंतर पलीकडच्या एरियामध्ये तो आमच्या बस स्टँड पासून घेऊन तो फक्त 4 किलोमीटर होता. तो एरिया डेव्हलप झाला नाही कारण तिथं पलीकडे जाताच येत नव्हतं रेल्वे ट्रॅक. मग आता ते आरव्ही केल्यामुळे तिथे किमती फर्निचर प्रॉपर्टीच्या किमती 3 पट वाढल्या कारण ते सर्वात जवळ होता. तसं असं आपण महापालिकेमार्फत त्या 500 हेक्टरमध्ये काही इन्व्हेस्टमेंट आपण करू तर त्यामुळे किमती वाढणार. प्रायव्हेट पार्टनर सोबत एरियाचं प्लॅनिंग करता येईल आणि ती पूर्ण 500 एकर झाल्यानंतर ते आता सांगितलेले 24-25 सेवा आहे त्या भागात आपण सगळ्यात देऊ. त्याच्यामध्ये आमचं कंट्रीब्युशन राहील, त्या ज्याचं प्रायव्हेट डेव्हलपर आहे त्याचं कंट्रीब्युशन राहील आणि ते स्मार्ट सिटी म्हणून राहील. हे होऊ शकतं. किंवा इव्हन लालखेडीच्या भागात जर तिथे लोक पुढे येणार असतील तर ते एरिया सुद्धा आपल्याला डेव्हलप करेल. कुठल्याही शहरामधला 500 एकरचा भागात ज्या भागात राहिले लोकप्रतिनिधीला त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आमचं डेव्हलप व्हायला पाहिजे आणि माझं त्या कंट्रीब्युशन असलं पाहिजे. तो एरिया आपल्याला घेता येईल 500 एकर. आता राहायला पटणं शहरातल्या सर्वात एक एरिया एक स्कीम जी आहे ती पूर्ण शहरात राबवायची आपल्याला. त्यामध्ये सिटी बसची स्कीम राबवता येईल, पूर्ण घन कचऱ्याची स्कीम राबवता येईल. तिसरी पाण्याची. आता घन कचऱ्याची आणि याच्यासाठी जर ती राबवायची असेल तर त्याला जास्त खर्च येत नाही घन कचऱ्याचा आणि याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटला. त्यातला आणि स्वच्छ भारत अभियानमध्ये आपल्याला तिथे पैसे मिळू शकतात. म्हणून ती स्कीम आपण सेकंड प्रायोरिटी ठेवतोय. बसचे 64 बसेस आपल्या अमृत योजनेमध्ये मागच्या 23 कोटी अडकले. बाकी सगळं जरी केलं, सगळं स्मार्ट ते सिटी स्मार्ट ट्रान्सपोर्ट केलं, मोबिलिटी केलं, किती खर्च केला त्यात 35-40 कोटीचा वर येत नाही खर्च आपल्या शहरासाठी. जास्त त्याचा फायदा सगळ्या जरी मिळाला तर जास्त कोटी देऊ नये. मग आपण जर सगळ्या घरात जसं आता सांगितलं की सगळ्या घरांमध्ये नळ कनेक्शन असले पाहिजे. आपल्या घरात आपल्या शहरामध्ये 1.5 लाख प्रॉपर्टीज आहेत. 1.5 लाख प्रॉपर्टीच्या प्रत्येकाच्या घराचं कनेक्शन करून घ्यायचं असेल आपल्याला नंबर 1 आणि पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आणि पुढच्या 30 वर्षामध्ये कोणालाही शहरामध्ये पाण्याची गरज नसली पाहिजे, इथे येणाऱ्या इंडस्ट्रीला गरज नसली पाहिजे. हे जर प्लॅनिंग करायचं असेल तर आम्हाला 460 ते 470 कोटी ती पुढची वाढणारी किंमत 3 वर्षाची गरीब देऊन गेलेली आहे. हा प्रोजेक्ट जर आपण घेतला तर प्रत्येकाला एक तर फायदा होणार आहे, प्रत्येकाच्या घरात कनेक्शन होणार आहे. आज आउटस्कट मध्ये मी खूप भागात फिरलो, तिथं कनेक्शनच नाही, वॉटर सप्लाय कनेक्शन नाही, लाईन नाही, काही नाही. मग ही प्रत्येकाच्या घराकडून जाईल आणि समजा ही इम्प्लिमेंट झालं तर आपल्याला स्मार्ट सिटी मधून प्रत्येकाला ऑटोमॅटिक मीटर AMR घेता येईल, हेही करता येईल, म्हणजे प्रत्येकाला फायदा मिळेल. बाकीच्या इतर गोष्टी आहेत मी सांगितलं, स्मार्ट ट्रान्सपोर्ट असेल, बाकी इतर सेक्टर आहेत, हे आपण सेकंड प्रायोरिटीमध्ये टाकले. आपल्याला 2-3 प्रायोरिटी द्यायची. माझं व्यक्तिगत मत मी सांगितलं की वॉटर सप्लायला पहिल्यांदा दिलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरात कनेक्शन गेलंच पाहिजे आणि आम्ही त्या मानाने लकी होतो की आम्हाला खर्च कमी येतो. बाकी शहराला आता मी सोलापूरला होतो ना, माझं 80% वेळ फक्त पाण्यासाठी जात होता. अकोल्याला तर 10-12 दिवस पाणीच येत नाही. लातूर जिथं मी जवळपास माझे 8 वर्ष नोकरी केली, कधी 10 दिवस 12 दिवसावर पाणी आलं नाही. टँकरनं पाणी आणावं लागतं.
मग आता तिथं तर पाणीच मेन प्रश्न आहे. आपण त्यामुळे की आणि आम्हाला धरण आहे. सेकंडली याचं जर सिव्हिल ट्रीटमेंट प्लॅन्ट जे आमचं जो मागं 95-96 रखडलेला प्रकल्प आहे त्याला आपण पैसे आता मिळणार आहे प्राधान्याने, म्हणजे सीएम साहेब अनाऊन्स केलं. तो प्रोजेक्ट आपल्याला नंतर चांगल्या रीतीने घेऊन पूर्ण करू शकतो. आणि हे जर केलं तर मध्ये आता सकाळी आठवू साहेबांनी सांगितलं की मधल्या काळात आपल्या महापालिकेचं ते बुल्स इंडियाचं अग्रीमेंट झालं होतं तर राज्य शासनाने की आमच्या शहरातलं जे वेस्ट जाणारे पाणी ते विकत घेणार. इव्हन ते इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. जे आम्हाला आता 25% कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला ते बुल्स इंडिया करेल, ते अग्रीमेंट झालेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकता येतील. तर स्टेट गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट, बुल इंडिया आणि महापालिकेने अग्रीमेंट झालेले असं सांगितलं मला. असे वेगळं आहे. माझं वैयक्तिक मत होतं की पाण्याची योजना जी सगळ्या शहरामध्ये राबवता येईल ती स्मार्ट सिटीसाठी घेतलं तर आम्हाला प्रत्येकाच्या घरापर्यंत गेल्याचं योग्य आहे आणि त्याला काही खर्च येणार नाही. आता हे फक्त प्लॅन म्हणून येणार आहेत. प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल नावाची वेगळी कंपनी फॉर्म करायची आहे. त्या कंपनीच्या डायरेक्टरमध्ये महापौर राहतील, महापालिकेचे 1-2 प्रतिनिधी राहतील, आयुक्त राहतील, कलेक्टर राहतील, कमिशनर राहतील. जर आपण प्रायव्हेट सेक्टरची मदत घेणार असेल तर प्रायव्हेट सेक्टरची माणसं राहतील, एनजीओ समाजातले महत्वाचे घटक राहतील, कुणी अर्बन प्लॅनर असेल आर्किटेक्ट राहतील. हे सगळे मिळून ते कंपनी फॉर्म करतील. त्या कंपनीला सेंट्रल गव्हर्नमेंट दरवर्षी 100 कोटी देणार, राज्य सरकार 50 कोटी देणार, आम्ही आमचे 550 कोटी आम्ही त्यात घालणार. आणि जे एखादी स्कीम करताना प्रायव्हेट माणसांनी मदत घेतली त्याचे कंट्रिब्युशन त्यामध्ये येईल, प्रायव्हेट सेक्टरचं कोण मागून घेईल आणि ती स्कीम मग इम्प्लिमेंट होईल. ते पैसे त्या कंपनीमध्ये जाते, कंपनी ती एक्झिक्यूट करणार आहे. आणि याच्यात आम्ही ही सगळं एक्झिक्यूट करायचं काम स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे त्या कंपनीचं जाणार आहे. यांनी जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन एक्झिक्यूट करायची जबाबदारी त्या स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे त्या कंपनीची राहील. यांचं काय यांनी फक्त आम्हाला गाईड करणार आहे की हे केलं पाहिजे. शहरातल्या सगळ्या नागरिकांची, सगळ्या घटकांची चर्चा करणार आहे आणि हा करून शहरांच्या लोकांची आता जे मला वाटतं मी सांगितलं, शहराच्या लोकांना जे आपले 7 लाख लोकांना वेगळं वाटलं, मी पाणी सांगितलं, त्यांना दुसरं घटक वाटलं, ट्रान्सपोर्ट वाटलं, काय वाटलं मला माहिती, ट्रॅफिक वाटलं, जे वाटेल ती घटना घेऊन आपल्याला प्लॅन बनवता येईल. नंबर 1. बाकी इतर प्रायोरिटी 1, 2, 3 कुठले करायचे हे फक्त ठरवायचे आपल्याला. आणि यासाठी आपण हा फॉर्म डेव्हलप केलेला आहे. मराठीमध्ये आपण सगळ्या नागरिकांना देणार आहोत. आता तुम्हाला काही इंग्लिशमध्ये दिलेला आहे. हा फॉर्म आपल्या शहरातल्या 50 जे काही सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकाकडे सगळ्याकडे जाऊन सर्वे करून घेणार आहोत. त्यांच्या आधारे आपल्या शहराची नेमकी गरज काय, प्राधान्य काय आहे, लोकांना काय आणि चर्चा होईल. आणि आपण झोन माहिती सुद्धा प्रत्येकाला मिटिंग घेणार आहोत. मला वाटतं लोकांचा सहभाग आमची गरज काय कळेल आणि या सगळ्या लोकांना विचारून आपल्या शहराचा प्लॅन करायची जबाबदारी यांची आहे. एकदा प्लॅन झाला, मंजूर झाला, ते अंमलबजावणी करायची जबाबदारी त्या कंपनीची आहे. धन्यवाद. ओल्ड सिटी के बारे में तुम्हारा क्या प्लानिंग है? वो बाद में कभी प्रोजेक्ट करना जब बताओगे तो और नाही. या कंपनीला नेमून आपण अजून नेमलोच नाही. नंबर 1. या कंपनीला अजून अप्रूव्ह झालं नाही. अप्रूव्ह व्हायचं रिझन सांगितलं. नंबर 1. यांना ही दुसरी दिवसच आहे. यांना दुसऱ्या 2 दिवस शहरामध्ये आले. त्यांनी 2 दिवसामध्ये जेवढी माहिती घ्यायची तेवढी गेली. आता हे आपल्याला फक्त 5 मी सांगायला लागलो. यांचं जे अभ्यास करून आता होईल ते वेगवेगळ्या स्टेजवर आपण सगळ्या यांचा अभ्यास झाल्यानंतर त्याचं ड्राफ्ट प्लॅन आपल्याची चर्चा होईल. ते आपल्यासोबत मान्यतेसर देतील. शहरामधल्या लोकांना मान्यतेसर पाठवणार आहोत. त्यानंतर अंतिम प्लॅन आपली महासभा मंजूर करणार आहे. आभारी आहे साहेब. नाही आता महापौर मॅडम समारोप करतील. मी महापौर मॅडम त्यांच्याबरोबर समारोप करा. उपस्थित सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय विलासभाई, सन्माननीय बाबलूभाऊ, सन्माननीय हरकर साहेब, सन्माननीय गोपाताई मेश्रामताई, सन्माननीय सर्व सन्माननीय नगरसेवक आणि सर्व इंजिनियर. आता साहेबांनी सांगितलं की अनेक आम्ही स्मार्ट सिटीचे जे प्रोजेक्ट जेव्हापासून स्मार्ट सिटी आपली अमरावती स्मार्ट सिटीमध्ये आलेली आहे, अनेक शहरात गेलो आणि तिथून मला असं वाटलं, म्हणजे सरांना तर वाटतच असेल कि लोकांच्या सहभागातूनच हमें स्मार्ट सिटी करना है. पहले डीपीआर तैयार करेंगे, उसके बाद हमको लोगों को कन्वेंस करना है कि ऐसा ऐसे है. आम्ही आमच्या शहरात लोक का बरं आले पाहिजे. आम्ही जेव्हा आता दिल्लीला गेलो, जयश्री मोरे माझ्या सोबत होती, एक ग्रुप डिस्कशन था कि हमारे शहर में लोग क्यों आए और क्यों ना आए. जलंधर क्यों जाए, पंजाब क्यों जाए. आणि सिंगापूरचं त्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं की अशुद्ध पाणी आम्ही शुद्ध करून तिथे देतो. आजच सिंगापूर
स्मार्ट सिटी झालं नाहीये, 40 वर्ष लागले. तुमको ऐसा लग रहा कि आज ही अमरावती स्मार्ट होगी तो नहीं. एक एक टप्पा, जसं आता नागपुरे साहेब एकदम मस्त झाले की बर्थडे आहे बाई इसमें. तर काही लोक मला म्हणाले की आपने मॅडम बर्थडेला डाला क्या, म्हटलं मी नाही टाकलं, त्यांना वाटलं त्यांनी टाकलेला. पण तरी हे जे भाग टाकलेले हैं त्यांनी, पहले प्लान तैयार होगा, पहले 15 दिसंबर तक को हमको डीपीआर इनको तैयार करके वहां भेजना है. उसके बाद में क्या है, लोगों में जाना है, लोगों को कन्व्हिन्स करना है. आता तुम्ही बॉम्बे इतका मोठा आहे, तो वहाँ भिंडी बाजार एक म्हणजे तिथे सोफी भैया आहे, त्यांनी ते उचललं आणि त्यांनी सर्वांना कन्व्हिन्स केलं. पहिले ते काय होतं, इतकं घाणेरडं होतं की तिथे पाय द्यायला मन करत नव्हतं. 32 दुकानं होती, काही घरं होते, आणि आज तिथे भिंडी बाजार पाहिलं तर इतकं सुंदर कसं झालं, तर ते लोकांच्या सर्वांच्या सहभागातून. आणि आपण लोक स्मार्ट झालो तर स्मार्ट होईल ना. आणि तुम्ही सर्व नगर स्मार्ट आहे, आणि नक्कीच तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करा, आणि स्मार्ट सिटीमध्ये आपण नक्कीच येऊ. टप्प्याटप्प्याने प्रयत्न करा, सकारात्मक विचार करा, म्हणजे आपण पुढे जाऊ. की आम्हाला नाही हे कसं काय, हे कसं काय, हरमकर भाऊचं ठीक आहे, विचारणं साहजिक आहे, पण कसं आहे की समस्या आहे तो उसका निराकरण भी है. आणि तुम्ही जर हे विचार केला नाही स्मार्ट सिटी हो ही नाही सकती तर फिर नाही हो सकती. तर तुम्ही सर्व प्रयत्न करा, नक्कीच होईल. आणि या माध्यमातून आज कार्यशाळा सफल झाली मला असं वाटतंय. इतकं बोलून मी म्हणजे 2 शब्द सांगतो. मला थोडं बोलायचं होतं माहितीबद्दल. माझा विचार हा होता का लोकांना ते जनतेपर्यंत जाऊ द्या, माझा उद्देश हा. आता आम्ही आता याच्यात काय ते समजून घेतलं, त्याचे पाठ पण पाडले आम्ही डोक्याने आमच्या आजच्या. कसं आहे, काही लोकांना लिहिणं पाडते, पण माझ्यासारख्या माणसं फक्त डोक्यात बसू तुम्ही. ते डोकं कॅम्प्युटर लागतं त्या माहितीसाठी. काय काही गोष्टी अशा असतात त्या डोक्यात बसल्या पाहिजे. एका दोन नाही, विलास भाऊ तुम्ही थांबा थोडसं का. आता मला विषय हे शहर कसं आहे साहेब तुम्हाला सांगतो. केव्हीवर चालू होते, लाले पेट्रोल खतम होते. सांगा या नगरसेवकाला होते काही होत. आणि थांबा 2 मिनिट थांबा साईडला. आणि कसं आहे, ह्या शहरातला जो माणूस आहे हा कोणत्या पद्धतीचा आहे, इथे इंडस्ट्रीज कशी आहे हे तुम्हाला सगळं जाणून आहे. आता आम्ही जो जुन्या शहरात राहतो, आमच्याकडे पाईपलाईनचं काम झालेलं आहे. ते तुम्हाला आता खोटं सांगितलं, पुन्हा काय सांगितलं तो भाग वेगळा. पण मी माझ्यावर प्रभाग आहे, पूर्ण टोटल नवीन पाईपलाईन टाकलेली आहे टोटल. आणि ती नागपूर गेट पासून पाण्याची कसा जिथं जे झाला ते आम्ही सांगू. आणि दुसरी गोष्ट, आपल्या इथं जो पाण्याचा तुम्ही तो अकोल्याचा जो सांगितला, आमची तर अमरावतीतलं इतकं मोठं डॅम आहे, इतकं पाणी आहे इथं. फक्त त्याचं पाणी सोप्याला निघालं तर अमरावतीसाठी फुटबॉल पाणी आहे. त्यात दुसरा तुम्ही एक विषय मांडला, अर्जुन साहेबांनी तो तुम्हाला सांगितलं का जे पाणी हे दिलीप बुक काय म्हणतात ते अर्जुन साहेबांनी विरोधात बोलू नये. बसा राष्ट्रवादी बसा. हे जो विषय आहे नाल्याचं जे पाणी होतं त्याच्यात खरंच एग्रीमेंट झालेलं आहे. ते आपल्या लोकांना माहित नाही का नाही माहिती मला माहित नाही. पण आपल्या इथं जे होतं पाणी, त्या नाल्याचं जे पाणी होतं खरंच आपण इंडिया पूलला देणार होतो, त्याचं एग्रीमेंट झालायचं. पण त्याचं अजून आजपर्यंत आपल्या इथं काही झालं नाही. काही गोष्टी आम्हाला जे समजायला आम्ही समजून घेतल्या. काही गोष्टी आता माझ्यापेक्षा वरिष्ठ लोक इथे बसले आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकते. पण मला जेवढं समजते, मला जेवढी माहिती पाहिजे होती ती माझी तुमच्याकडून घेतली. अगर याच्यात माझं चुकलं असेल तर मला माफ करणार. स्मार्ट सिटी याची कार्यशाळा संपन्न झाली. सर्व सन्माननीय नगरसेवक सर्व नेते उपस्थित होते. आणि अनिल कंपनीने कसं डीपीआर तयार करणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. आणि 15 डिसेंबर पर्यंत डीपीआर तयार करायचं आहे. आणि मला असं वाटतं की सर्व सन्माननीय नगरसेवकाला चांगल्या प्रकारे कळलं असेल की स्मार्ट सिटीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत आणि ते त्यांचे क्लिअर झालेले आहेत. काय काय राहणार आहे स्मार्ट सिटीमध्ये काय आहे, आणि लोकांच्या सहभागातूनच आपल्याला स्मार्ट सिटी करायची आहे. जेणेकरून सर्व सन्माननीय नगरसेवकांना वाढत जाऊन मिटिंगा लावावं व लोकांच्या सहकार्यातून नक्कीच आपली अमरावती स्मार्ट सिटी होईल. आज अमरावती शहराच्या संदर्भात स्मार्ट सिटी संदर्भात एक सकाळी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये शहरातले उद्योग, व्यापारी, आर्किटेक्ट, बिझनेसमॅन, कॉलेजचे प्राध्यापक, स्टुडंट्स,
वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहणारे लोक, मागासवर्गीय, वेगवेगळ्या स्लममध्ये राहणारे, हे आमच्या शहरातले सर्व समाज घटकांना बोलवलं होतं आणि त्यांना स्मार्ट सिटीचं कल्पना समजून सांगितली. त्यांच्याकडून आलेले सगळ्या काही सजेशन्स होते. या सजेशन आधारे आम्ही स्मार्ट सिटीचा प्लॅन करणार आहोत. यासोबतच शहरामध्ये असलेले जे आपली 7.5 लाख लोकसंख्या आहे यांच्या अजून प्रत्येक प्रभागनीय झोनने आम्ही त्यांची मिटिंग घेणार आहोत आणि त्यांच्या सहभागातून हे शहराचा एक सुंदर स्मार्ट सिटी प्लॅन तयार होईल आणि मला आशा आहे की